तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या कुकिंग चॅनलमध्ये। तर आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत। या रेसिपीमध्ये आपण ओल्या मच्छीचं कालवण कसं करायचं ते पाहणार आहोत, अगदी घरगुती पद्धतीने, कोकणी पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने। तर इथे ओली मोदकं घेतलेले आहेत आमच्याकडे। याला इथे मोदकं किंवा बिरजा असं म्हणतात। तर याला अजून काय बोलत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। बाकी मम्मीने इथे बाकीची तयारी करून ठेवलेली आहे। इथे लसूण चिरून घेतलेले आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि गेल्या वेळेप्रमाणे कच्ची कैरी जी अवेलेबल होती आता त्यामुळे कापून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे ही मच्छीचं कसं कालवण थोडं आंबट असेल तर चांगलं लागतं, त्यामुळे कोकम सुद्धा घेतला आहे थोड्या प्रमाणामध्ये। तर हे कालवण आपल्याला एकदम सुकं घालायचं आहे आणि आता सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीसाठी। तर तुम्ही इथे पाहू शकता आपण गॅसवरती एक लंगडा टोप ठेवलाय। आम्ही त्याला लंगडा टोप बोलतो ऍक्च्युअल मध्ये, कारण का चपटावला टोप आहे। पहिल्यापासून सगळे आमच्याकडे लंगडा टोप म्हणतात त्याला। यामध्ये आपण नेहमीप्रमाणे तेल टाकून घेतोय। आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 चमचे तेल टाकतो फोडणीसाठी, बाकी तुमच्यावरती आहे। तर आता आपण तेलामध्ये कांदा टाकत आहोत। आपण म्हणजे मम्मी टाकते। आणि नेहमीप्रमाणे जो कांदा आहे तो थोडा बोलतात ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। यामध्ये आता लसूण देखील टाकून घ्यायचे। एकत्र लसूण कांदा टाकला तरी चालतो, बाकी याला चमच्याने परतवून घ्यायचं। अशा प्रकारे कांद्याला गोल्डन ब्राऊन रंग आलाय। तर आता आपण यामध्ये ऍड करत आहोत कढीपत्ता, त्याचप्रमाणे टोमॅटो। आणि आता या गोष्टी सुद्धा परतवून घ्यायच्यात आपल्याला चांगल्या प्रकारे। कांदा टोमॅटो आता मस्तपैकी आपला परतवून झालेला आहे। तर यामध्ये आता आपण ऍड करत आहोत काही बेसिक मसाले। यात आपण ऍड करत आहोत हळद, गरम मसाला आणि आपला घरगुती लाल तिखट तयार केलेला मसाला। आता सिंपलस यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण कसं ते सुकं सुकं झालं त्यामुळे थोडं पाणी ऍड करणं गरजेचं आहे। तर आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत आपली जी मच्छी आहे मोदका, ती म्हणजेच बिरजा। इथे आपण अशा प्रकारे सगळी मोदकं जी टाकलेली आहे त्या मसाल्यामध्ये आणि यांना हलक्या प्रमाणामध्ये चमचा मारायचा हलक्या हाताने, अदरवाईज वाट लागेल मच्छीची आपल्या। आणि मम्मीने ही मोदकं अगोदरच साफ करून ठेवली होती, स्वच्छ करून ठेवली होती आणि पाण्याने धुवून घेतली होती। आता आपण यामध्ये ऍड करत आहोत कोथिंबीर। कोथिंबीर आमच्याकडे थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे तेवढीच टाकली। आणि वरून आपण टाकत आहोत कच्ची कैरी म्हणजेच कच्चा आंबा। आणि यामध्ये आता आपण ऍड करत आहोत थोडं पाणी। आणि आजची ही जी रेसिपी आहे ना ते आपण सुकं कालवण करणार आहोत, त्यामुळे जास्त पाणी ऍड नाही करायचंय। तर आपण यामध्ये ऍड करत आहोत थोडं मीठ चवीनुसार। तर आता शेवटला आपण यामध्ये थोडं कोकम टाकत आहोत, जे की भिजत ठेवलं होतं। आता आपल्याकडे कसं सालींचा कोकम नाहीये, बियांचा कोकम आहे, कोणत्याही प्रकारचा चालेल, पण आंबटपणा येणं गरजेचं आहे। आणि मच्छीचं कालवण कसं थोडं आंबट असेल ना तरच ते चांगलं लागतं, अदरवाईज टेस्ट येत नाही आणि खायला मजा सुद्धा येत नाही। गोष्टी झालेल्या आहेत आणि आपण यावर आता झाकण ठेवत आहोत। आणि गॅसची फ्लेम आता आपण लो केलेली आहे नेहमीप्रमाणे आणि मच्छीला शिजून द्यायचं आहे। तर मित्रांनो लगभग 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं जे कालवण आहे जे की आपण बिरजांचं म्हणजेच मोदकांचं तयार केलेलं आहे ते तयार झालेलं आहे। आणि मोदकं कशी बारीक असतात ना त्यामुळे जास्त वेळ नाही लागला शिजायला, परंतु जर मच्छी जाड असेल, मोठी असेल तर तितकाच वेळ शिजायला लागतो। आम्ही तर खायला आता खूप आतुर आहोत, पण वेळ आहे जेवण्यासाठी, तर वाट पाहावी तर लागेलच। परंतु तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडली का? व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून आपली चॅनलला पुढे जाण्यास खूप जास्त मदत होईल। भेटूया पुन्हा आपण एखाद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर, धन्यवाद।